बारीक बारीक तुकड्या आहेत मिरचीचे. हे इकडे शिजलंय. खरंच च्युइंगम झालं रे याचं. लाटण्याचे कार्यक्रम चाललाय. पापड मस्तपैकी असे पातळ पापड लाटून घ्यायचे आहेत आपल्याला. सुगंध तर छान येतो. तशीच चव आली नमस्कार, गुड मॉर्निंग मंडळी. आज वाळवण्याचा आमचा कितवा प्रकार का चौथा प्रकार आहे आमचा उडदाचे पापड. हो, आणि आपलं मिरगुंड्या झाल्या. मिरगुंड्यांच्या वेळेला तुम्ही बघितलं असेल आपण हे स्पीड घेतलं होतं, पण त्यातलं मसाला आपण काढला होता आणि आता आपण वेगळे काहीतरी, म्हणजे उडदाचे पापड तुम्ही म्हणत मिरगुंड्या दाखवल्या, मग उडदाचे पापड त्यात काय वेगळं, तर ते जरा वेगळे पापड आहेत. मला वाटतं आपण पण पहिल्यांदाच करतोय काय, है ना? केले होते का लसूण मिरचीचे? हां, मग आम्ही आता मध्ये लिज्जतचे पापड डीमार्टमधून आणायचे तर ते लसूण मिरचीचे पापड आवडतात नॉर्मल मिरीच्या पापडांपेक्षा. त्यामुळे म्हटलं तर मम्मी बोलली की यावेळेला घरी बनवून बघू आपण. तर मग त्यासाठी काय तयारी केली आहेस मम्मी? अर्धा किलो पीठ आहे ना. अर्धा किलो ना पक्का ते पूर्ण? हो, 1100 ग्रॅम होतं, 100 ग्रॅम तो मसाला वगैरे होता. आता ह्याच्यात काय आहे, 1 किलो होतं त्याच्यातलं मिरी काढून आपण मिरगुंड्या त्या अर्ध्या पिठात हे केलंय. त्यामुळे याच्यात मिरी नाहीये, तिखटपणा काही नाही. त्याच्यात फक्त हिंग, पापडकार आणि मीठ आहे. मग आता आपल्याला दुसऱ्या स्वादाचे म्हणजे लसूण मिरचीचे पापड बनवायचे. त्यासाठी काय लागणार? लसूण आणि मिरची. आता अर्धा किलोच्या म्हणजे एवढं लसूण, मोठ्या कळ्या होत्या ना पाकळ्या, मग त्या जरा तुकडे करून घेतल्या. याला काय करायचं? क्रश करून घेऊ. पेस्ट नाही, फक्त क्रश असं थोडं दिसायला पण पाहिजे ना. तर त्याचं आपण जरा एकदम कोर्स अशी पेस्ट करून घेऊया. पेस्ट म्हणजे फक्त फिरवून घ्यायचं एकदा, बघू कसं ते. सोबत आता इथे बाजूला पाणी तापत ठेवलं. अंदाजे अर्धा ग्लासच ठेवलाय. अच्छा, अर्धा ग्लास म्हणजे तर आपण जो बाकीच्या सगळ्यांना वापरला होता तोच ग्लास आपण एक ग्लास मापून वगैरे घ्यायची गरज नाही. आता हे पाणी कशासाठी? हे कच्चं आहे ना, शिजून घ्यायचं. कच्चं आपण वापरू नाही शकत. जसं आपण तांदळाच्या पिठाच्या वेळेला सांगितलं तसं ते, मग तो कच्चेपणा जाण्यासाठी हे करायला पाहिजे. पण मग ते तसे पण पापड आपण नंतर सुकल्यानंतर तळणारच ना, ते शिजेलच ना. मग ते का ही जी वस्तू आहे ही कच्चीच राहील ना. आणि ऍक्च्युली म्हणतात लसूण मिरची आलं यांचा सगळ्यांचा कच्चेपणा घालवायचा असतो तेलावरती पण, म्हणून तसं पण पूर्वी आता हे पीठ इन्स्टंट निघालंय म्हणून. नाहीतर पूर्वी आई काय करायची, आदल्या दिवशी मिठाचं पाणी बनवून ठेवायची. 5 किलो 10 किलो किती पीठ भिजवायचं असेल त्या अंदाजाने ती मिठाची हे करून ठेवायची. मुरबाड साईडला काय असतं, एक आयुर्वेदिक वनस्पती जमा करून त्याचं ते राग बनवून त्याचं पाणी बनवतात. मग त्या पाण्याने पीठ भिजवतात. त्यांची पण टेस्ट खूप छान असते. अच्छा अच्छा अच्छा. म्हणून मग आता आपण हे थंड करून मग हे बनवून पाणी थंड करून मग पीठ भिजवायचं. अच्छा अच्छा अच्छा. ते नीट लावा ना, ते नाही आपण वाटून झालं बघाल तुम्ही. पूर्ण पेस्ट नाही झाली. थांब की दाखव दे की पेस्ट नाही झाली. आणि ह्याच्यात बारीक बारीक तुकड्या आहेत मिरचीचे आणि लसूणचे, कारण ते आपल्याला फायनल पापडामध्ये थोडेसे दिसायला पाहिजेत म्हणून. आता आपण पाणी तापवतोय, हे त्याला येते उकळ हळूहळू. त्यात आपण आता हे टाकणार आहे. आता आपण हे पाण्यात घातलंय आणि किती उकळायचं आहे, ते किती शिजवायचं आहे? उकळून थोडा कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं. आणि ह्याच्यात आता थोडंसं पाणी घालू आपण. आपली पद्धत जुनी, मिक्सरचं भांडं साफ करून घ्यायची. तो लसूण मिरचीचा तो जो पापडांचा आपण लिज्जतचा आणतो त्याचा वास यायला सुरुवात झाली. ते असेच आपल्याला दिसले, मग आपण आणले. मीच आणले ते पहिल्यांदा. तुलाच आवडले जास्त. छान चव लागते ना. हा, म्हणजे मिरीवाल्या पापडांपेक्षा मला ते जरा हे आवडतं, जरा जास्त आवडतं. हे जरा शिजवून घ्यायचं मस्तपैकी. आता हे पाणी सुद्धा आपण त्यात घातलं आणि आता हे जरा शिजवून घेऊ. याच्याने हिरवे नाही होणार ना पापड? पण हिरवे ना, कारण ते वाले आपण आणतो ते हिरवे नसतात पापड ना. म्हणजे झालं ते कच्चेपणाचं जाईल थोड्या वेळ. उकळ तर आली त्याला, थोडं शिजवू. टेचून घेतलं असतं पण मोठे मोठे त्या पापडात असे मोठे मोठे तुकडे दिसतात. हा, म्हणजे एकदम एवढे पण मोठे नसतात. मिरचीचे साल आता काय मिरच्या तिखट नाहीत म्हणून आपल्याला एवढे घ्यायला लागल्या. नाही तर मग मिरच्या असते तर 3-4 मिरच्याच बस काम झालं असतं आपलं. जाऊ दे, कलर छान दिसतोय ना. मोठी कलर आहे. हे इकडे शिजलंय. मम्मी म्हणाली गॅस बंद करा. जवळपास मला वाटतं 1.5 मिनिट ठेवलं होतं ते. चमचा फिरवल्यानंतर आता मी परत साफ करते. आणि आता आपण हे पूर्ण गार करून घ्यायचं थंड, आणि मग आपण पीठ भिजवायला घ्यायचं. तेव्हा भेटू. चला. ते आपलं पातेल्यातलं जे होतं ते थोडा वेळ गार झालं पातेल्यात, पण ते पटकन दुपार होत आली, पीठ भिजवायचंय. हा टोमणा होता मम्मीचा. हे जरा गार व्हायला लागेल म्हणून जरा पसरवून ठेवायचं. थंड होईल तेव्हा पीठ भिजवणार. आता कुठे ठेवायचं? बाहेर.
हा हवेवर. हवेवर नको काय, गादीवरच ठेव. गुड. नाही आता इथं गार करत ठेवू आपण आणि त्यात नंतर पीठ भिजवून घेऊ आपण. चला तर आपलं हे पूर्ण पीठ कुठं झालं? ते पाणी थंड झालं. पाणी आणि मसाला तो गार झालाय पूर्ण. हे आता पीठ चाळले वेळेला सगळं आहे. सगळं टाकायचं ना ते. हो अर्धा. किती? अर्धा किलो? 500 ग्रॅम? 500-550 ग्राम होतं. 550 ग्रॅम सॉरी. हा. त्यातला मसाला काढला असतो तो वेगळा. हो ती काळी मिरी ना, तो मसाला पकडून ते वाला 550 ग्रॅम होतं काय? 1100 ग्रॅम होतं सगळं. आणि ते वालं मिरगुंडा. मिरी फक्त त्याच्यात गेली. त्याच्यामध्ये मीठ आहे, पापड खा. त्याच्यात मीठ टाकायची गरज नाही आपल्याला. नाही. सगळं आहे ऑलरेडी याच्यात. फक्त लसूण मिरची. लसूण मिरची आणि पाणी. आपल्याला त्या स्वादाचे करायचे होते म्हणून. बहुतेक याच्यातच होईल. हो आता पूर्ण आपण आपलं ते एकजीव करायचं मळून. गरज तर साधं पाणी घ्यायचं. साधं पाणी ठेवलं थोडंसं. ते मळून घ्यायचं. मळल्यावरती ते कसं होतं ते आपण आता बघू. चला पूर्ण मळून घ्यायचं. पीठ दणक्यात मस्तपैकी पूर्ण मळून झालंय. छान दिसते ना मिरची याच्यात. हो हे काय ते तसंच दिसतं त्याच्यात थोडं थोडंसं मध्ये मध्ये स्किन थोडासा हिरवट झालंय. म्हणजे नॉर्मल आपलं पांढरं ठेचून आणि हे मळून होईल ना. हा कलर छान दिसते. थोडंसं तेल लावलं 1 चमचा भर. लावलंय. छान 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 छान. आता हे काय करायचं? अर्धा तास ठेवू. काय झाकून ठेवायचं? काय करायचं? झाकून ठेवायचं. पण परत आलेलो आहोत खालच्या नवरती बोलवायला. खालबत्ता घेऊन. काय करायचं? 2 भाग करते. बाबू पार्टिशन चांगलं आहे. थोडं टेचून घ्यायचं. हां थोडंच ना. आपल्याकडे खलबत्ता नाही. तेच जे मिरगुंड्यांना केलं. मिरगुंड्यांचा व्हिडिओ बघा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली मिळेल. जो आहे लिंक केलेला तुम्हाला पाहिजे असेल मिरगुंड्यांचा व्हिडिओ पण रेफर करू शकता. त्याच्यात पण तसं टेचलं होतं. आपल्याला फक्त टेचून घ्यायचं आणि परत तेच ना ते पिळून ते असं लांबलचक काय ते करून घ्यायचं. ते म्हणजे इलास्टिसिटी वाढवायची पिठाची. कारण आपले पापड आपल्याला ते मोठे करायचे आहेत. ते बाई झोपलेले आहेत ह्या. हो तिला गावाला जायचं. मग जायचंच आहे ना. काय कॅन्सल झालं? नाही बघू आता. जायचं तर आहेच. काय ग? नाही ते थोडासा इश्यू झाला त्याच्यामुळे मग जरा तो प्लॅन नाही पण दुसरा प्लॅन आहे आपला. त्यामुळे गावाला मोस्टली जाणं होईलच. बघू आपण. चल हे किती वेळ टेचायचं तरी पीठ? थोडं. आता हे जास्त कडक नाही भिजवलं. म्हणजे असं पण करता येतं का कडक नरम? नाही आपल्याला टेचायला काय नाही ना. चालतं तसं. काय रात्रभर झोपलीस ना? बघा एवढा वेळ बोलली नाही. जसं मी बोललो ना नाही जायचं त्या गावाला लगेच तोंडात आवाज निघाला बघा. काय धबधब आहे मगाचपासून. हा ना मी सुट्ट्या थोडीच कॅन्सल करणार आहे आता. पागल आहे का मी? सुट्टी तर काढलीच ना. पण मंडे ट्युजडेच वेन्सडे नाही. हां सॅटर्डे संडे मंडे तसंच जाणार होतं ना नाहीतरी आपण. आणि हे आता काय आता तुझं ते हे चालू टेचण्याचं कारण काय असतं? पण आता हे विदाऊट टेस्ट पण तर तू हे करू शकतेस. अरे हे बघ ना रफ आहे ना. नाही थोडं टेचून घेतलं की जरा मऊ पण येतो अजून. आणि हे आपल्याकडे तर पाटा वरवंटाच वापरायचे आधी. इथं आणलं पाटा वरवंटा. ह्या फ्लोअरवरनं आपण डायरेक्ट खाली ग्राउंड फ्लोअरला पोहोचू. मग हे असे ती ज्याला RCC म्हणजे आत्ताचे जरा पातळ RCC असतात जरा पापडासारखे. असू दे की मग सगळ्यांना माहिती आहे इकडची क्वालिटी कशी झाली आता सगळीकडची. नाही नाही त्या घरांवर चिराविरा जायला लागतात ना काय ना काय नाही. हे आता असं पूर्ण स्ट्रेच करून घ्यायचं मस्तपैकी. वा वा वा. हे आपण करून घेऊ आणि तो तुम्हाला दाखवू शेवटी पीठ कसं दिसतं. हे बघा हे पीठ हे पूर्ण असं लांब लचक झालं इलास्टिक आणि हिला कच्चं पीठ खायचं. भूस लागले आमचं नुसती घराला. काम मग ते काय म्हणतात त्याला लाट्या पाडल्या ना. खरंच च्युइंगम झालं रे याचं. म्हणजे ह्याच्यात कसलाच ग्लुटन असतो याच्यामध्ये भाई साहब. खूप म्हणजे चिकट झालंय मी खाल्लं. एवढं लांब लचक ते. म्हाताऱ्या माहिती आहे गावच्या. आणि म्हाताऱ्यांना गावच्या त्या धागा असायचा धाग्यावरती कापतात ना ते लोक. मी पहिली पिठाचे ते साप बनवल्यानंतर ते गोळे मी कापायचो गावाला. धागा पकडतात आणि त्याच्याने रोल लांबट हे साप बनवतात. ते मला जाम आवडायचं काम आहे. रोल बनवायचं आणि त्यानंतर कापायचे एक 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 ते असे. आणि मग एक एक गोळा खायचा. नाही नको मला काम आहे बाबा माझं ऑफिस आहे. ते मस्त गोल गोल लाट्या पडतात. विळीवर जरा लांब म्हणजे हे होतं ना लांबट होतं. हो हे असं आता हे पण पीठ घ्यायचं आणि हे पण पीठ आणि त्याचे गोळे करून घ्यायचे आपल्याला. आपण आता गोळे करायला भेटू. कोण आता हे साफ करून घेतलं याचं.
आणि आता ह्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच जणांना जे बघाल तुम्ही व्हिडिओ त्यांना पापड कसे बनतात. फक्त आम्ही आपली ती लसूण मिरचीची प्रोसिजर आपली टाकली. ते आपलं काय मिरगुंड्यासाठी मोठे मोठे बनवले होते ना. हे छोटे करायचे आपल्याला. आणि मग ते हातानेच बनवले होते. हे पण आम्ही खायचो. म्हणजे लाटू काय मी काय गोळे केलेले ते मग घे ना. येतं ना तुला लाटतं? नाही. दुसरं आहे बघ ते लाटणं ह्याचं लाकडी लाटणं आहे बघ आपल्या त्या साईडच्या लाटायचं की तेलावर पोळपाटावरच थांब लाटायचं. थांब. आता ह्याचे सगळे आपण असे गोळे करून घेणार. त्या पिठाचे पण सगळे आपण गोळे आता आपण डायरेक्ट लाटायला भेटूया. चला लाटा. यादव पापडवाले लिज्जत पापड तसे आता आम्ही नवीन ब्रँड काढतो. यादव पापड, त्रिकुट पापड. स्नेहातीचा प्रयत्न चाललाय कसे तरी करून ते गोल करायचं. स्नेहाने हा बा आता व्हायला लागले जरा मस्त पैकी आहे की नाही. हे येतं. असं बोलू नको, हा चौकोनी होईल. जाऊ दे आता काय करणार. बा हा केला ह्याला काहीतरी दोन इकडनं आणि तिकडनं शेंड्या आल्यात दोन. त्यासुद्धा आता मम्मीने घेतले लाटायला. मम्मीने चॉपिंग बोर्ड घेतला लाटायला. आमच्याकडे एकच पोळपाट आहे. बघू आता हे लाटणं पण जरा सरळ सरळ. माझी डाळ शिजवायची आहे ना. भिजत टाकले. मी ते शिजवायला घेतो. पीठ लाव की त्याला. तर त्यांनी पापड लाटायला घेतलेत मस्तपैकी. लाटे चालू आहे तिकडे. आणि तिकडे आपले सुकवायला ठेवले पापड. धनके मस्त आहे. ठीक आहे. लाटा छान लाटा. हे कसे असे पातळच लाटायचे असतात काय पापड? म्हणजे काय असतो सीना? कडा पण लाटकी ग. कडा पण लाटकी तू. पहिलं पण आपलं लाकडाचं होतं ना. काय वाजलं आतमध्ये? दरवाजा किचनचा. पहिलं ते लाकडाच्या त्याचं काय झालं त्या लाटण्याचं? काय नाही खराब झालं की काय. तर आम्ही घेतले ते पापड लाटायला. मम्मीचं स्ट्रगल चालू आहे जरा लाटण्यासोबत. मम्मीला जरा हात बसवायला वेळ जाईल. आपण आता हे पापड करून घेऊन मस्त सुंदर. स्नेहा जाते वाटतं जेवण बनवायला आतमध्ये, किंवा स्नेहा हे करायला घेते. हे लाटणं घेतलं स्नेहाने आणि मम्मीने आता मम्मीचं लाटणं घेतलं. हां हे कसं हे आहे ना. त्यामुळे तिचे आता ते काय परत गोल व्हायला आले. मम्मी परत बॅक इन द गेम. पहिल्या बॉलवर 1 रन काढल्यानंतर आता 6ची प्रयत्न चाललाय. इकडे पहिला बॉल नो बॉल पडलेला आहे. कॉमेंट्री काय डोळे मोठे करून बघून आहेत. पापडाची इमेज फाईन पडेल. अंपायरला डोळे दाखवायचे नसतात. अशा प्रकारे मस्तपैकी आमचं लाटणं करण्याचं चाललंय. लाटण्याचे कार्यक्रम चाललाय. पापड मस्तपैकी असे पातळ पापड लाटून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि नाहीतरी सुकताना नाहीतरी आकसतात थोडेसे. त्याच्यामुळे मग ते तळल्यानंतर आपल्याला छान असे जाड पापड नको खायला मिळालं म्हणून असे जरा पातळच लाटायचे छान. मी अर्धे लाटून देते का? तसा आयटम करा तुम्ही. हां चालेल. म्हणजे फटफट होईल. आणि मग इकडे सगळे सुकत घालायचे आहेत आपल्याला. हे पण घरातच सुकवायचे आहेत पूर्ण आपल्याला. अशा प्रकारे गोळा झालेले चिकटलेले पापड सोडवण्याचा प्रयत्न स्नेहाचा. फुल मार्क्स हो ते तेवढे ते काय एक म्हणून राहिले तरी प्रयत्न. मस्तपैकी पापड सुकत घालतात तिकडे. बाया थकल्यात. मी मला लावलं यांनी जेवण बनवायला. त्यामुळे मग मी आपलं काय केलं, कांदा टोमॅटो बटाटे मटार एकत्र केले कापून बारीक मस्तपैकी. ते पण मी या टेबलवर कापले बरं का. लाकडाचा टेबल आहे त्याच्यात. आणि ते आपल्या सगळे फोडणी देऊन मस्त शिजायला टाकले. त्यांना म्हटलं खडा पावभाजी खायला देतो तुम्हाला आज. आणि माझी आपली डाळ चालली आहे. चपात्या लाटून होतील तर आता आम्ही जेवायला घेऊ मस्तपैकी. चला सगळे पापड झाले आपले. शेवटचा गोळा. लय मेहनत केली पूर्ण केली. हो. आणि इकडे सुकत ठेवलेले पापड हे थोडे थोडे झाले पण सुकायला. हे नवीन फ्रेश पापड आता आपण सगळे सुकत घालू. हे सगळे होतील काय त्याच ओढणीवरती? आता हे थोडे सुकत आले ना मग ते एकावर एक थोडेसे असे ठेवायचे. चढवायचे काय? नाहीतर मग वाकडे तिकडे होतात ना. हां. आणि पण पलटत राहायचे असतात. हो. कारण की मग ते सरळ पाहिजेत आपल्याला. वाकडे नाही झालेले पाहिजेत. झाले की हे कर. त्यामुळे असं सगळे झालेत. आम्ही इकडे चपात्या चालल्यात स्नेहाच्या. भाजी केली मी मगाशी ती भाजी झाली. कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि मटार वगैरे टाकून आम्ही घेऊ जेवायला. आणि पापडाचं तुम्हाला दाखवतो हालत काय नंतर ते. चला पण आता सुकत आलेत. आमचा जरा अंधार झाला. मी मूवी लावला जेवायला घेतलं. काय काय घेऊ? कैरीची चटणी मुळ्याचा ठेचा आणि ही तू केलेली खडा पावभाजी. खडा पावभाजी. हो. कशी लागली? झाले का चांगले? कसं रे? मी पण घेतलं खायला. माझी डाळ आहे फक्त सोबत एक. जरा प्रोटीनवाला डाएट आहे म्हणून. आणि माझा ठेचा. आणि आता मी मुळा खात नाही म्हणून मी नाही घेतलं मुळ्याचा ठेचा. आता जेवण मस्तपैकी परत तुम्हाला संध्याकाळी दाखवतो. आता पापडांचं आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत ते. आता पलटी करायला घेऊ आम्ही थोड्या वेळाने. गुड मॉर्निंग मंडळी. आज आपण मस्तपैकी हे पापड ठेवलेत उन्हामध्ये सुकायला. जरा आपले पापड पूर्णपणे सुकून कडकडीत वाळलेत. आणि एक दिवस ते उन्हामध्ये असे मस्त ठेवायचे असतात. आता दुपार झाली आणि ऊन थोड्या वेळात येईल.
दिवसभर आपण त्यांना ऊन लावणार आहे. मम्मी एकच दिवस ठेवायचे ना ग? हां, एकच दिवस आपण ते उन्हामध्ये ठेवायचे पापड आणि त्याच्यानंतर आपण आता डायरेक्ट आपण तळायला भेटूया. चला. आता आपण घेतले हे उडदाचे पापड तळायला. तेल छान गरम झाले. आपले भाजलेले पापड किती दिवस ठेवले हो ना? 3 दिवस. पापड तर एकच दिवस असं टोपलीत भरून. हां, त्याला तुम्हाला मागच्याच शॉर्टमध्ये दाखवलं मी, तसं आपण ते ठेवलं एक दिवस आणि आता तळायचे ते उडदाचे पापड. लसूण मिरची पापड म्हणजे उडदाचे पण त्यात लसूण मिरचीचा मसाला टाकलेला. नुसतं लसूण मिरचीचे पापड करायला जातं ते तेलात पसरतील. सुगंध तर छान येतो आणि तेल नाही धरत रे ह्याला. बघ आपण हे नाही याच्यात पापड कराय उडदाच्या ह्याच्यात लागतं आहे. हां, आता ते फुलणार नाही. मस्त. आता आपण हे उडदाचे पापड टेस्ट करू आपण मस्तपैकी. चला. शूटिंग चालू व्हायच्या आधीच खाणं सुरू. अधीर मनच ते इथं मन अधीर झाले आणि इथे पापड खायला सुरुवात झाली. कसे रे लागते का चव लसूण आणि मिरचीची? जे डीमार्ट मध्ये मिळतात ना सेम तशीच चव आली आहे. झाली. तशीच चव तर आली. मी खाऊ का नको? नको. मिरचीचा स्वाद म्हणजे भारी. तुझ्यासाठी नाही आहे. तू जिम करतो ना? हे घे. हे पापड मस्त असे. आहा. हो हो. सेम आली आहे ना? बेटर. थांब दाखव. कारण की प्रॉब्लेम कसा आहे, आपण हे फ्रेश बनवलेलं आहे. त्यांचे कधीचे बनवले असेल. आपल्या एक तर 12 महिन्याचे पापड मिळतात कधी पण जाऊ. बाप. तरी पण हे कमीच असतात लसूण मिरचीचे. आपल्याला कधीतरी मिळालं तर आपण घेऊन यायचं ना. म्हणून घरी बनवायची आयडिया. नेहमी मिरीचे पापड जास्त असतात तिथे डीमार्ट मध्ये. तुम्ही डीमार्टला गेलात लिज्जाचे तुम्हाला मिळतील, पण आम्ही बोलतो त्यापेक्षा घरी बनवून बघा. सारी सिंपल प्रोसिजर आहे आणि पापड लाटून एका दिवसात होतात ना आपले. वर्षभराचे होतात तुम्हाला पापड ते मस्तपैकी. रेसिपी नीट डिटेलमध्ये बघा. त्यात सुकवायचं, घरी सुकवायचं, संध्याकाळपर्यंत मम्मीने दाखवलं ते असे पूर्ण ते एकत्र होतात, गोल होतात ते. त्यामुळे ते पलटायचे, आलटून पलटून बदलायचे ते. आणि त्यानंतर एकच दिवस उन्हात दाखवायचे ना काहीतरी. एक दिवस उन्हात दाखवले की त्याच्यानंतर मग झाले पापड तुमचे रेडी. मी काय म्हणते, ऑक्टोबर हीट मध्ये पण आपण करू शकतो पापड. कसं? दिवाळी संपली ना सुरुवात होते. मला वाटलं नाही करत. जर ही रेसिपी जर दिवाळीत कोणी बघत असेल तर त्यांना करता आली पाहिजे हा, असं. आपण करू ना. ती पण सांगू त्यावेळेला पण आपण कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये शाउट आउट देऊ की ही रेसिपी तुम्ही आता करून बघू शकता ना पापडांची. हा. बाकी रेसिपी इन डिटेल मध्ये मस्तपैकी फॉलो करा आणि एक दिवस ते उन्हात सुकवायचे, त्यानंतर तुम्ही डायरेक्ट तळू शकता. आता आपण परत एकदा मला वाटतं ह्याच्यात बंद करण्याच्या आधी ते जरा वाऱ्यावर ठेवले, ते काठवून दिले सगळ्या डब्यामध्ये. सगळे भरले पापड डब्यामध्ये. झाले आमचा वर्षभराचा कोटा संपला. हा. तर रेसिपी इन डिटेल फॉलो करा तुम्ही आणि नक्की बनवून बघा पापड. आणि ह्या उन्हाळ्यात बघा, आता पावसाळा सुरू होईल, लवकरात लवकर बनवून बघा. काही ठिकाणी झालंय पण. मेचा भरोसा. मे मध्ये मागच्या वर्षी पाऊस चालू झाला होता ना. आपलं काही गेल्या वर्षी राहिलं होतं ना काहीतरी, सांडगे का काहीतरी राहिले राहिलं होते. होतं. परत करायचं होतं. थोडं केलेलं आपण. ही करून बघा रेसिपी 100% आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. ह्या व्हिडिओला आता लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आमच्या. शेअर पण करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत. आणि पुढच्या व्हिडिओत भेटू. ह्या व्हिडिओसाठी चला बाय 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 बाय. बाय.